The Crisis Within, Knowledge and Education. गणेश देवी. एक. विवंचनांनी घेरलेले ज्ञान. वसाहतवादी काळातील भारतीय स्वप्रतिमा. प्राचीन भारतीय संस्कृती तत्वज्ञान. प्राचीन भारतीय संस्कृतीत तत्वज्ञान, साहित्य आणि विज्ञान विषयावरील विवेचक ग्रंथ आणि अभ्यासपूर्ण ज्ञाननिर्मिती होत राहिली हे सर्वमान्य आहे. मानवी मनाची उकल करून शकणारे, वैशिष्ट्यपूर्ण विवेचन करणारे, सातत्यपूर्ण सर्जनशील साहित्य हा एका विशिष्ट धारेतील प्राचीन भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा म्हणता येईल. अठराव्या शतकाच्या अखेरीस वसाहतवादी पाश्चात्य विद्वान भारतात आले तेव्हा भारतीय संस्कृतीमधील ती सर्जनशील परंपरा अत्यंत क्षीण पावली होती. त्यामुळेच या पाश्चात्य विद्वानांनी भारतीय ज्ञान परंपरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना प्राचीन भारतीय ज्ञान परंपरांचा शोध सर्वार्थाने बोध होऊ शकला नाही. या व्यतिरिक्त मध्ययुगीन भारतीय बौद्धिक परंपरेतील कल्पनांचे सर्जनशील आविष्कार आणि भारतीय नवसंकल्पनांचे उन्मेष तत्कालीन इंग्लिश सत्ताधारी विद्वजनांना प्रथमदर्शनी आकर्षित करू शकले नाही. असे घडण्यामागे विविध कारणे असू शकतील. या पाश्चात्य विद्वानांच्या संशोधनाचा सारा भर केवळ संस्कृत आणि पर्शियन भाषेतील लिखित साहित्यावर राहिला. परिणामी पश्चिम विद्वान गईटेने अगदीच सहज म्हणून कालिदासाच्या शाकुंतलममधील कल्पनाविलासाची केलेली स्तुती पाश्चिमात्य सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आलेल्या भारतीय बुद्धिमानांना जितकी सुखावून गेली तितकाच नंतर जवळजवळ 100 वर्षांनी रवींद्रनाथ टागोरांना मिळालेल्या नोबेल पुरस्कार भारताचा फार मोठा गौरव वाटला. साधारणपणे 1780चे दशक म्हणजे एशियाटिक सोसायटीची स्थापना ते त्यापुढील 125 वर्ष म्हणजे पहिल्या महायुद्धाचा आरंभ काळ आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात. या काळात कोणत्याही युरोपियन विद्वानाने भारतीय परंपरांची केलेली थोडीशी स्तुती ही भारतीय सुस्त वर्गाला प्रचंड महत्त्वाची असे. याचा अर्थ असा होतो की भारतीय सुस्तवर्गीय बुद्धिमंतांची सांस्कृतिक अस्मिता आणि आत्मविश्वास फार लयाला गेले होते. त्यामुळेच फ्रेडरिक मॅक मुलर या जर्मन विचारवंताने भारतीय विचार परंपरांचा तोंड भरून केलेला गौरव इथल्या प्रस्थापित ब्राह्मणी वर्गाला ब्रह्मानंद देऊन गेला. भारतीय नागरिक सेवेत अधिकारी म्हणून काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना लंडनमध्ये संबोधताना मॅक्स म्हणाला, "If I were asked under what sky the human mind has most fully developed, some of its choicest gift has most deeply pounded over the greatest problem of life, and has found solution of some of them which well deserve the attention even of those who have studied Plato and Kant. I should point to India, and if I were to ask myself from what literature we who have been nurtured almost exclusively on the thoughts of Greeks and Romans and of Semitic
race, the Jewish may draw the corrective which is most wanted in order to make our inner life more perfect, more comprehensive, more universal. In fact, more truly human life. Again, I should point to India. Friedrich Max Muller, 1882, page 10. मला जर कोणी विचारले की या धर्तीवर मानवाला प्राप्त झालेल्या अद्वितीय क्षमतेचा म्हणजेच मानवी मनाचा सर्वोच्च आविष्कार आणि मानवी जीवनातील मूलभूत समस्यांचा सखोल उहापोह कुठे केला गेला असेल तर तुम्ही प्लुटो किंवा कांटसारख्या तत्त्ववेत्त्यांचा अभ्यास केला असला तरीही मी तुम्हाला सांगेन की भारताकडे पहा. भारतीय तत्त्वज्ञान अभ्यासा. आपले पाश्चात्यांचे विचारविश्व आज ग्रीक आणि रोमन विचार परंपरा आणि हिब्रू अरेबिक विचार विश्वावर पोचले गेले आहेत. मात्र आपले अंतर्मन अधिक सुस्पष्ट आणि अधिक शुद्ध करण्यासाठी, मनाचा समग्र शोध घेण्यासाठी, या विश्वाचा शोध घेण्यासाठी, मानवी जीवनाचा खराखुरा अर्थ लावण्यासाठी आपण आणखी कोणत्या विचारांचा आधार घ्यायला हवा असे मी स्वतःलाच विचारतो. तेव्हा मी भारतीय ज्ञान परंपरेकडे ओढला जातो. मॅक्स मुलरने भारतीयांविषयी काढलेले हे काहीसे अतिशयोक्त उद्गार हे युरोपियन अभ्यासकांना काही फारसे मान्य झालेले नव्हते. उलट हे लक्षात घ्यायला हवे की मॅक्स मुलर त्यांच्या समकालीन विचारमंडळीत अगदी अल्पसंख्येत गणले गेले होते. त्या काळात युरोपियन विशेषतः ब्रिटिश विद्वान, प्रशासक आणि संशोधकांची अशी धारणा होती की भारताला सुसंस्कृत बनवण्यासाठी भारतात ब्रिटिश सरकार आणणे आवश्यकच आहे आणि सर्वशक्तिमान विद्वत्याने ब्रिटिशांवर ही एक दैवी जबाबदारीच टाकली असून ब्रिटिशांनी एक नैतिक जबाबदारीच्या भावनेने ती स्वीकारली आहे. भारतीय विचारवंतांच्या स्वप्रतिमेवर अशा नकारात्मक किंवा अतिशयोक्त दृष्टिकोनाचा प्रभाव नक्कीच पडला होता. एका बाजूला संपूर्ण 19व्या शतकात भारतातील शिक्षित वर्गात इंग्रजी भाषेचा वेगाने स्वीकार केला जात होता, तर दुसऱ्या बाजूला भारतीय शिक्षण परंपरा आणि ज्ञान परंपरा नाकारल्या जात होत्या. त्याविषयी एक प्रकारची तिरस्काराची भावना वाढीच लागली होती. 19व्या शतकाच्या दुसऱ्या अर्धशतकात भारतावर इंग्रजी शिक्षण व्यवस्था वेगाने लादली गेली. याचा परिणाम पुढे असा झाला की महात्मा गांधींनी 1930च्या दशकात काहीशी अस्वाभाविक आणि प्रथमदर्शनी संकुचित वाटावी अशी भूमिका घेतलेली दिसते. 20 ऑक्टोबर 1931 रोजी टॅथम हाऊस लंडन येथे झालेल्या चर्चेत महात्मा गांधींनी पुढील वक्तव्य केले होते. ते म्हणतात, I say without fear of my figures being challenged successfully that today India is more literate than it was 50 or 100 years ago, and so is Burma, because British administrators, when they came to India, instead of taking hold of things as they were, began to root them out. They scratched the soil and began to look at the root and left the root like that, and the beautiful tree perishes. मी देत असलेली आकडेवारी कोणी यशस्वीरित्या खोटी ठरवेल याची तमा न बाळगता मी असा दावा करतो की 50-100 वर्षापूर्वी भारत आणि ब्रह्मदेश हे दोन्ही देश आजच्यापेक्षा अधिक साक्षर होते, सुशिक्षित होते. ब्रिटिश प्रशासक ब्रह्मदेश आणि भारतात आले
तेव्हा त्यांनी तेथील व्यवस्था आहे तशी न स्वीकारता असलेल्या व्यवस्था मुळापासून उखडून टाकायला सुरुवात केली. त्यांनी तेथील माती उकरून शिक्षणाची मुळं बोकडी करायला सुरुवात केली. मुळं काढून फेकून दिली. परिणामी एक सुंदर वृक्ष नष्ट झाला. गांधीजींचं आयुष्य धकाधकीचं होतं. त्यांना या विषयावर आपली निवेदने निर्विवादपणे आणि ठामपणे सिद्ध करण्यासाठी आवश्यक संशोधन आणि लिखाण करण्यासाठी पुरेशी फुरसत मिळणे शक्य नव्हते. पण त्यामुळेच प्रसिद्ध भारतीय विचारवंत धर्मपाल यांना या विषयावरील गांधीजींच्या दृष्टिकोनावर संशोधन करून दी ब्युटिफुल ट्री या शीर्षकाचा महत्त्वाचा ग्रंथ लिहावासा वाटला. गांधीजींनी वसाहतवादी शालेय शिक्षण पद्धतीवर केलेले भाष्य लक्षात घेण्यासारखे आहे. ब्रिटिश प्रशासकांनी वसाहतवादी शिक्षण पद्धत लादण्याचा घेतलेला निर्णय किती बौद्धिक दिवाळखोरीचा आणि घातक होता हे दाखवून देताना गांधीजी म्हणतात, The village school were not enough for British administrator, so he came out with his program. Every school must have so much paraphernalic buildings and so forth. Well, there were no such school at all. There are statistics left by a British administrator which show that in places where they have carried out a survey, ancient schools have gone by the board, because there was no recognition for these schools, and the schools established after the European pattern were too expensive for the people, and therefore they could not possibly overtaken the thing. I defy anybody to fulfill a program of compulsory primary education of these masses instead of centuries. ब्रिटिश प्रशासकांना खेड्यातील शाळा पुरेशी वाटत नसे, म्हणून त्यांनी स्वतःचे कार्यक्रम आखले. त्यात प्रत्येक शाळेला स्वतंत्र इमारत आणि अन्य लवाजमात असलाच पाहिजे असा त्यांचा दंड. पण अशा प्रकारच्या औपचारिक शाळा तर कुठेही अस्तित्वातच नव्हत्या. ब्रिटिश प्रशासकांनीच यासंबंधी आकडेवारी तयार करून ठेवली आहे. यातून हेच सिद्ध होतं की ब्रिटिश प्रशासकांनी काही ठिकाणी प्रत्यक्ष सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार असे दिसते की गावातील पारंपरिक शाळा त्यांना मान्यता नसल्यामुळे आपोआपच वाऱ्यावर सोडल्या गेल्या, तर त्या जागी सुरू केलेल्या युरोपियन पद्धतीच्या शाळा जनतेसाठी महागड्या होत्या. परिणामी सामान्य प्रजा काही त्यांच्याशी जुळवून घेऊ शकली नाही. या सक्तीच्या प्राथमिक शिक्षण कार्यक्रमात जे कोणी समर्थक आहेत त्यांना मी जाहीर आव्हान देतो की पुढील 100 वर्षात या कार्यक्रमाद्वारे या देशातील जनतेपर्यंत प्राथमिक शिक्षण पोहोचविण्याचे उद्दिष्ट त्यांनी साध्य करून दाखवावे. महात्मा गांधींची ही टीका त्यांच्या स्वभावाशी काहीशी विसंगत आणि तीव्र उद्वेगाची वाटू शकते. पण आता सुमारे 100 वर्षानंतर तरी या वसाहतवादी शिक्षण पद्धतीमुळे भारतीय ज्ञान परंपरांवर झालेल्या परिणामांबाबत आपण वस्तुनिष्ठ विचार करायला हवा. वसाहतवादी शिक्षण पद्धतीचे भारतावर 2 मोठे नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसते. एक म्हणजे भारतीय प्रस्थापित वर्गात व्यापक पातळीवर एक प्रकारचा विकृत स्मृतिभ्रंश पसरला. भारतीय पारंपरिक बौद्धिक कर्तबगारी विषयी कमालीची तुच्छता हा वर्ग बाळगू लागला. परिणामी आपला मध्ययुगीन भूतकाळ आणि आजचे वर्तमान यातील जैविक नाते नेमके काय आहे याचे योग्य आकलन करण्याची क्षमता मारली गेली. गेली 200 वर्ष भारतीयांमध्ये 2 टोकाच्या धारणा दिसतात. एक तर भारतीय असं समजतात की आपल्या देशात जे काही ज्ञान म्हणून निर्मिले ते आणि रोजच्या जगण्यातून तयार झालेली शेकडो प्रथा पद्धती हे निव्वळ टाकाऊ आहेत. किंवा दुसरं टोक
म्हणजे भारतीय प्राचीन काळी सर्व क्षेत्रातील सर्व ज्ञान होतेच. पण ह्या प्राचीन ज्ञानाचे आणि तथाकथित संपन्न भूतकाळाचे प्रचंड उदात्तीकरण केले जाते. तसेच भारतीय ज्ञान तसेच प्राचीन भारतीय ज्ञान निव्वळ टाकाऊ ठरवणे किंवा त्याचे आंधळे उदात्तीकरण हे दोन्हीही दृष्टिकोन घातक आहेत. उलट भारतीय ज्ञान परंपरांविषयी वस्तुनिष्ठ आणि चिकित्सक दृष्टिकोन आवश्यक आहे. वर नमूद केलेल्या विकृत स्मृतिवंशामुळे आणखी एक नकारात्मक परिणाम झालेला दिसतो. तो म्हणजे पाश्चिमात्य ज्ञान आणि भारतीय ज्ञान यात बरेचदा दुर्गोचर होणारा काळ अंतराळ टाईम लॅग. तसेच जगाच्या पश्चिम आणि दक्षिण गोलार्धात होणाऱ्या ज्ञाननिर्मितीत एक प्रकारची असमानता दिसते. अशा असमानतेचा सामना आयर्लंड, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांनाही करावा लागला होता. या देशांवरही पाश्चिमात्य देशांची वासाहतिक सत्ता होती. पाश्चिमात्य बुद्धिमंतांनी आपल्या अधिपत्याखाली असलेल्या सर्वच देशातील परंपरा ज्ञान टाकाऊ ठरवले. भारतीय पारंपरिक ज्ञान आणि भारतीय विद्वानांना या वसाहतिक सत्ताधाऱ्यांनी ज्या तीव्रतेने धुतकारले ते वखारी होते. वसाहतवादी सत्तेखाली आफ्रिकेतील पारंपरिक ज्ञानसाठे आणि ज्ञानपरंपराही टाकाऊ ठरवल्या गेल्या होत्या. त्यांना भारतापेक्षा अधिक तीव्र वसाहतिक तुच्छतेला तोंड द्यावे लागले होते. आपल्या पारंपरिक ज्ञानाला जगमान्यता मिळविण्यासाठी भारतापेक्षाही अधिक प्रयत्न आफ्रिकेतील देशांना करावे लागले. वसाहतिक सत्ताधाऱ्यांच्या दबावाला तोंड देताना आफ्रिकेतील देशांनीही आक्रमक टोकाची भूमिका घेतली. त्यामुळेच आफ्रिकेतील देशात एक सांस्कृतिक चळवळ उभी राहिली. ही सांस्कृतिक चळवळ निग्रिट्यूड नावाने ओळखली जाते. आफ्रिकेतील आत्मभान चळवळीचे प्रभावी प्रवक्ते गुगी वा थिऑग यांच्या मूव्हिंग द सेंटर द स्ट्रगल फॉर कल्चरल फ्रीडम या महत्त्वाच्या पुस्तकात म्हणतात, मला या शब्दप्रणालीविषयी तिसरे जग इत्यादी आणि त्यामागील संकल्पनांविषयीच शंका आहे. बरेचदा पाश्चिमात्य मंडळी त्यांचा स्वतःच्या जगाच्या इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन, अनुभव आणि दृष्टिकोन हाच सार्वत्रिक किंवा जागतिक असल्याचे ठरवून टाकतात. एकदा असे ठरवले की पाश्चिमात्य दृष्टिकोन हा आपोआपच जागतिक ग्लोबल ठरतो. तिसरे जग म्हणजे स्थानिक लोकल ठरवला जातो. एका प्रकारे हा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन युरोप केंद्रित दृष्टिकोन आहे. या दृष्टिकोनात उर्वरित जगातून अनेक ज्ञान परंपरा आपोआपच आजच्या प्रस्थापित ज्ञानशाखांच्या परिघाबाहेर ढकलल्या जातात. भारतातही असेच घडले. वसाहतवादी सत्तेच्या कालखंडात भारताच्या स्वप्रतिमा आकलनावर पाश्चिमात्य बौद्धिक वर्चस्वाचा पगडा होता. त्यांचा बौद्धिक सांस्कृतिक संबंधात एक असमान असंतुलित परिणाम झाला. पाश्चिमात्य वसाहतिक दृष्टिकोनाचा आणि विद्वानांचा हा प्रभाव औपचारिक वसाहतिक सत्ता संपल्यानंतरही दीर्घकाळ टिकून राहिला आहे. या संदर्भात स्वतंत्र भारतातील मोजक्या स्वतंत्र प्रजेच्या विचारवंतांपैकी एक गणले जाणारे डी कोसंबी आपल्या आत्मकथनात त्या काळातील वैश्विक शास्त्र संशोधन क्षेत्रातील बोचणारी सांस्कृतिक असमानता ठळकपणे दाखवून देतात. ते स्वतः एक महत्त्वाचे गणिती होते. त्यांनी संख्या सिद्धांतात नंबर थेअरी मूलभूत संशोधन केले होते. कोसंबींच्या या मूलभूत संशोधनाला मिळालेल्या प्रतिसादाविषयी त्यांनी आपला अनुभव नोंदवला आहे. त्यांच्या संशोधनाकडे पश्चिमेत संशयाने बघितले गेले. कोसंबींनी
संख्या सिद्धांतातील पॉइझन डिस्ट्रीब्युशन विषयी मूलभूत संशोधन केले होते. त्यांनी असे दाखवून दिले की पॉइझन डिस्ट्रीब्युशनच्या आधारे प्राथमिक संख्या सिद्धांत स्पष्ट करता येतो. परंतु पाश्चिमात्य गणितींना त्यांच्या संशोधनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांना कित्येक वर्ष खर्ची टाकावे लागले. त्याविषयी विषाद व्यक्त करत ते म्हणतात, अनेक नावाजलेल्या तज्ज्ञांना मी माझे मूलभूत महत्त्वाचे हे संशोधन बघितले. अनेक नावाजलेल्या तज्ज्ञांनी मी केलेले मूलभूत महत्त्वाचे हे संशोधन बघितले. माझे संशोधन अगदी बरोबर आहे, मूलभूत महत्त्वाचे आहे हे त्यांना समजत असे. पण दुर्दैवाचा भाग असा की रीमनचे सैद्धांतिक गृहीतक त्यांना सहज सुलभपणे स्वीकार्य वाटत असे. गणितातील या समस्येच्या सोडवणुकीसाठी जगभरातील गणिती जवळजवळ शतकभर जी धडपड करत होते, त्या समस्येचे उत्तर भारतासारख्या जंगली प्रदेशातील एखादा गणिती कसा शोधून देऊ शकतो, असा प्रश्न त्यांना स्वाभाविकपणे पडत असे. कदाचित त्यांच्या मनात असाही प्रश्न पडत असेल की कोणीतरी घुसखोर प्राणी आपल्या कुरणात घुसलेला असावा. गणित असा एक थंड आणि व्यक्तिनिरपेक्ष आणि शुद्ध विचारी विषय असेलही, पण गणिती आपल्या आवडीनिवडीबाबत अविचारी, कडवट आणि माथे फिरूही असू शकतात. मला माझ्या निष्कर्षांच्या मान्यतेसाठी तब्बल 3 वर्षे झगडावे लागले. मला वाटतं विज्ञानाचे यश हे मूलभूत विशिष्ट सामाजिक अवस्थेशी जोडलेले नसते. मला वाटतं विज्ञानाचे यश हे मूलतः विशिष्ट सामाजिक अवस्थेशी जोडलेले असते. या धारणेबद्दल नक्कीच खूप काही सांगता येईल. माझ्या स्वतःचा अनुभव काही फार वेगळा नाही. धर्मपालांनी चिकाटीने केलेल्या आपल्या संशोधनातून हे सिद्ध केले की ब्रिटिश वसाहतवादी सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता स्थापन होण्यापूर्वी भारतात अस्तित्वात असलेली शिक्षण परंपरा आणि पद्धती जाणीवपूर्वक उद्ध्वस्त करून टाकली. माझ्या संशोधन कामाच्या जडणघडणीच्या काळात माझीही भूमिका धर्मपालांसारखीच होती. भारतात वसाहतवादी सत्ता स्थापन झाल्यामुळे भारतात एक प्रकारचा विकृत सांस्कृतिक स्मृतिभ्रंश कसा पसरला होता याविषयीची मांडणी मी माझ्या अन्य लिखाणात केली आहे. अनेक प्रतिष्ठित विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञांनी तसेच अनेक शिक्षणविषयक अहवाल दाखवून दिले आहेत की मातृभाषेव्यतिरिक्त अन्य भाषा लादली गेल्यामुळे उच्चस्तरीय अध्यापनशास्त्रातील पद्धती व ज्ञान आकलनातील नवनिर्मिती क्षमता मारली जाते. या वस्तुस्थितीमुळे गेल्या 2 शतकात भारताचा ज्ञान क्षेत्रातील सहभाग अत्यल्प राहिला असे नक्कीच म्हणता येईल. असे असले तरी केवळ वसाहतवादी सत्ता असल्यामुळे केवळ हे घडले असे म्हणणे म्हणजे स्वतःची दिशाभूल करण्यासारखे आहे. धर्मपालांच्या संशोधनाला तितक्याच ताकदीने आव्हान देणारे अत्यंत वेगळ्या प्रकारचा पण व्यापक प्रभाव पाडणारे संशोधन एका अन्य भारतीय संशोधकाने केले आहे. या संशोधनामुळे आपल्या स्वप्रतिमा आकलनात थोडा मोठा बदल घडतो. हे संशोधन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लाहोर येथे व्याख्यान रूपात सादर करावयाचे होते, परंतु ते करता न आल्याने आणि नंतर 1936 साली ते ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाले. ॲनिलिएशन ऑफ कास्ट या आपल्या ग्रंथवजा-लेखात डॉक्टर आंबेडकर भारतातील गेली 2000 वर्षे अस्तित्वात असलेल्या विषमतेचे कठोर विश्लेषण करतात आणि खरीखुरी समानता स्थापन करण्याचे आवाहन करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या काळातील अन्य कोणत्याही भारतीय नेत्यामधील बहुधा सर्वाधिक उच्च विद्याविभूषित होते. कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या 2 जागतिक दर्जाच्या प्रतिष्ठित विद्यापीठांचे ते पदवीधर होते. समन्यायी समाज रचना उभारण्यासाठी वंचित समाजांना शिक्षित आणि जागृत करणे ही त्यांची
अविचल जीवननिष्ठा होती. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या विश्लेषणातून भारतातील ज्ञान या विषयावर सर्वस्वी नवे परिमाण दिले. केवळ वसाहतवादी सत्तेला दोषी ठरवून आपण कुंठित ज्ञानव्यवस्थेचे ची कारण मीमांसा करू शकत नाही हे त्यांनी दाखवून दिले. त्याही पूर्वी अतिप्राचीन काळापासून भारतातील विविध परवादी ईश्वर संकल्पनेभोवती निर्माण झालेला विचार परंपरांनी भारतीय समाजाला भेदभावमूलक मान्यता त्याही पूर्वी अतिप्राचीन काळापासून भारतातील विविध परिवादी ईश्वर संकल्पनांभोवती निर्माण झालेल्या परंपरांनी भारतीय समाजाला भेदभावमूलक मान्यता समाजरचनेचा भाग म्हणून रुजवले होते हे डॉक्टर आंबेडकरांनी दाखवून दिले. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोघे एकमेकांचे वैचारिक शत्रू आहेत अशा रीतीची मांडणी करण्याची चुकीची प्रथा भारतातील विचारवंतात दिसून येते. अशी मांडणी केली की दोघांपैकी कोणा एकाची बाजू घेऊन दुसऱ्यावर टीकेची झोड उठवता येते. माझ्या निबंधात मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा गांधी यांच्यापैकी कोणाच्याच ज्ञान आणि शिक्षणविषयक विचारांचे किंवा दृष्टिकोनाचे मूल्यमापन करायचे नाही. या ठिकाणी एकूणच भारतीय ज्ञान परंपरा आणि त्याचे शिक्षण देण्यासाठी तयार झालेली संस्थात्मक साधने यांची संक्षिप्त समीक्षा देण्याचा उद्देश आहे. प्राचीन काळापासून पाळली जाणारी आणि आजही अस्तित्वात असलेली भारतातील जाती विषयक वासाहतिक सांस्कृतिक वर्चस्व आणि सातत्याने पाश्चिमात्यांचे ज्ञानसंपदेवरील साम्राज्यवादी वर्चस्व हे तिन्ही घटक भारतीय ज्ञान परंपरा अत्यंत क्षीण होण्यास मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरले हे निर्विवाद. भारतातील जातीय विषमता, वासाहतिक सांस्कृतिक वर्चस्व आणि सातत्याचे पाश्चिमात्यांचे ज्ञानसंपदेवरील साम्राज्यवादी वर्चस्व तसेच याच तीन घटकांमुळे भारतातील शिक्षण व्यवस्था म्हणजे शिक्षण या संकल्पनेची निव्वळ थट्टा ठरली. त्यामुळेच आजच्या शिक्षण व्यवस्थेचे संपूर्णतः दुर्लक्ष झाले. आजच्या भारतीय शिक्षण व्यवस्थेचे योग्य विश्लेषण करण्यासाठी हे तिन्ही घटक विचारात घ्यावेच लागतील. 1990 नंतर भारतात जन्माला आलेले 65 कोटी भारतीय तरुण-तरुणी आणि मुलं-मुली 21व्या शतकात स्वतःची प्रगती साधण्यासाठी शिक्षण हेच महत्त्वाचे साधन मानतात. त्यांना या शिक्षणातून प्राप्त होणारे ज्ञान हाच त्यांच्या या शतकातील प्रगतीचा आणि स्पर्धेत टिकून राहण्याचा आसरा आहे. आजच्या शिक्षण व्यवस्थेतून मिळणाऱ्या ज्ञानाचे नेमके विश्लेषण या शिक्षण व्यवस्थेचा आजचा अनुभव घेत असलेल्या वास्तवाच्या संदर्भात केले तर ते अधिक उचित ठरेल असे मला वाटते. म्हणजेच वसाहतवादाचा आणि जातीय उतरंडीचा शिक्षण व्यवस्थेवरील परिणाम अतिशय गंभीर तर आहेच, पण या लेखातील मांडणी त्याखेरीजचे मुद्दे चर्चिलेले आहेत. या लेखाच्या मांडणीत त्याखेरीजचे मुद्दे चर्चिलेले आहेत.